शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। सकाळी 11 नंतर सुनावणीला सुरुवात होईल अशी माहिती मिळतेय। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि याच संदर्भात आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोर्टात नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे। छत्रपती संभाजीनगरातील अभिजित दिपकेच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची 2 दिवसाची रणनीती बैठक होतीये। आज आणि उद्या या बैठकीमध्ये पक्षाची पुढची राजकीय दिशा, आगामी आंदोलनं, संघटन विस्तार आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। या बैठकीसाठी दिल्लीहून सौरव दास याच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी संभाजीनगरामध्ये दाखल झालेले आहेत। या बैठकीत होणाऱ्या निर्णयांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता मुंबईमध्ये जेनझींकडून लक्षवेधी बॅनरबाजी करण्यात आली आहे। मी जेनझी, मी आहे दोघांच्याही बाजूनं असा मजकूर या बॅनरवर दिसून येतोय। तसंच मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि भारत सरकारचा सन्मान करतो। शिक्षणाचा मान आणि भारत सरकारचा सन्मान असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी जेनझींकडून हे पोस्टर्स लावण्यात आलेत। या बॅनरची जोरदार चर्चा होतीये। नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। काही महत्त्वाच्या घडामोडी सुरुवातीला बघूयात। बातमी कोल्हापुरातून आहे। ब्रेकिंग न्यूज आहे। कोल्हापुरातल्या सुर्वेनगर परिसरामध्ये एका बंद घरामध्ये स्फोट झालेला आहे। या स्फोटामुळे खळबळ उडालेली आहे। घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। घराचं नुकसान करण्याच्या उद्देशाने जिलेटिनसह स्फोटक आणि साहित्याचा वापर करण्यात आला असा संशय आहे। या स्फोटात संबंधित घरासह आजूबाजूच्या काही घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झालंय। पोलिसांकडून स्फोटामागील कारण आणि आरोपींचा शोध घेतला जातोय। प्राथमिक तपासमध्ये निष्पन्न होत आहे की घरांना नुकसान करण्याच्या दृष्टीने इथे कोणते ब्लास्ट मटेरियलचे, एक्सप्लोजिव्ह मटेरियलचे यूज झालेलं आहे। फॉरेन्सिकची टीम पण सध्या घटनास्थळावर उपलब्ध आहे आणि बंद घरं असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे आणि फक्त घराचे नुकसान झालं आहे आणि या मॅटरमध्ये पूर्ण बारकाईने आमचा तपास सुरू आहे। कोल्हापुरातलं हे घर आहे जिथे जिलेटिनच्या कांड्यांचा वापर झालाय, स्फोट घडवण्याच्या साहित्याचा वापर झालाय आणि या घरात स्फोट घडवून आणला गेलेला आहे। या घराचं आणि आजूबाजूच्या घरांचं नुकसान झालेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। खासदारांनी अचानक अमित शहांची भेट घेतल्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय। यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर उपस्थित होते। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। या दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी इतर खासदारांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान मतदारसंघातील कामांकरता ही भेट असल्याची माहिती मिळते आहे।